84 धावा, 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 35 वर पोहोचलाय पवन, 31 वर खेळतोय फरदीन. जर या ब्रँड अँबॅसेडरनी 70-70 स्पोर्ट्सच्या अर्धशतक मारलं तर 50,000 आणि या प्रेक्षकांनी तर ग्राउंड मध्येच पैसे दिलेले आहेत एमन पवनला. अद्भुत, वाकई में दर्शक दीवाने हो रहे हैं. विकास भोईर हे प्रेक्षक तिथे मैदानाच्या आतमध्ये गेले आणि हे संपूर्ण पैसे एमन पवनच्या फलंदाजीला त्यांनी दिलेले आहेत. चला ते पैसे उचलून तिथले जे अंपायर आहेत त्यांनी लगेच पवनच्या जवळ द्यायचे. बाकी कोणी येऊ नका आतमध्ये. चला बाउन्सर लगेच मैदानाच्या आतमध्ये या. चला त्या सगळ्या प्रेक्षकांना बाहेर काढा. हे सगळे पैसे एमन पवनच्या बॅटिंग साठी दिलेले आहेत. प्लेट जी हाँ, फिदा है पवन केने की बल्लेबाजी पर. पैशांचा पाऊस पडलाय या ग्राउंडवर. वा एमन पवन. ही स्पर्धा आवडली असेल तर तुम्हाला प्रोत्साहन द्यायचे या स्पर्धेला. आपले मोबाईल बाहेर काढा, फ्लॅश लाईट चालू करा. तुम्हाला जर ही स्पर्धा आवडली असेल, वरुण एस पाटील साहेबांचं आयोजन आवडलं असेल, कोण गावात तुमच्या मोबाईल टॉर्चद्वारे दिवाळी साजरी करायची आहे, एक दिवा एक लाईट वरुण एस पाटील यांच्या समर्थनासाठी सर्वांनी लाईव्ह आहे. जय जिजाऊ जय शिवराय. बोला, तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. यानंतर आणखी एक गोष्ट, बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या. फरदीनची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. मात्र 3 गेंदे पारी में शेष है. स्कोर उछलता हुआ गुरसईबी का 94 रन, मात्र 2 विकेटों के नुकसान पर. सब्सक्राइबर्स मीटर पवन के लिए. टप्प्याचा बॉल मागे चाललाय. या स्पर्धेतला सर्वात मोठा स्कोर पॅरामाउंट RMC इन्फ्रा गुरसईबी या संघाने. वेलकम बॅक. तर पुन्हा परत एकदा आपलं नव्यानं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा आपला शो आहे. शो म्हणजे 6 दिवसापासून कंटिन्यू चालू आहे, पण आज एकदम फायनल शो आहे म्हणून आज शोचा फायनल डे आहे. आज फायरवर्क्स आहे शोला. तसा रोजचा डेलीचा फायरवर्क्स शो असतो, आजचा लास्ट मोठा बिग फायरवर्क्स आहे. तर चाललो आता मी कोणगावला वरुण पाटीलला आयोजित बिग बॅश लीग 70-70. चला. मिस्टर आनंद मिलिंद साहेबांची परत एकदा गाडी आणली आम्ही. DJ AM साऊंड लाईट्स. आमची गाडी बंद पडली, तिला बंदवाला जायला पण टाईम नाही. चांगला इंजिनला फोन केला का? नको. त्याला तर आलो आता आपण परत आपल्या गोडाऊनमध्ये गाडी भरायला. नऊ झाले नको, 50 एरियल नाही तर 40 एरियलचं आहे. पकड ना त्या साईडला, जायला जात त्या साईडला. चला तर पोहोचलो क्रिकेटच्या ग्राउंडवर. आज इथंच रमणार आहे क्रिकेटचा महासंग्राम फायनल शो. पिच मातीचा बनवलेला आहे, एकदम प्लेन. एकदम प्लेन म्हणजे एकदम प्लेन, कॉन्क्रीट सारखाच. बाजूचा कॉन्क्रीटचा उलट याच्या पुढे फिक्का वाटतो. एवढा पद्धतशीर एकदम बनवलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव. ही बघा आपली लागलेली ट्रस. माहिती ग्रामीण धमाका. चला शोचा सेटअप लावायला चालू करू. लवकरच आता मॅच चालू पण होईल. 6:30 आजचा फायनल डे, म्हणजे आज लवकर व्हायला बसली चालू. आज जाम गर्दी होईल मॅच बघायला. चला तर माझा सेटअप लावायला चालू करू. एक ग्राउंडवर 3 खेळ चालू आहेत. क्रिकेट, फुटबॉल, पतंग. संध्याकाळचा टाइम झालाय. माझा एक मित्र बोलतो मला ब्लॉग मध्ये घे, तू जाम फेमस होशील. माझा मित्र बालेश्वर कोणगावचा. बाबाला एक ब्रँडेड माणूस आहे एकदम. बाला एकदमचा ब्रँडेड माणूस आहे. घेतलाय आयफोन नाही आता प्लीज. कालच घेतलाय गरीबाचा. घड्याल बघा सिके ब्रँड. थोड्याच वेळात मॅच चालू होईल तशी. हॅलो माणसं याला तयार झाल्यात. यांनी नको करून ठेवल्या. आल्यापासून याई ना भोंगा आणून ठेवल्या. 3-4 जणांनी दुपारपासून दिमाग आउट करून ठेवलाय. मॅच चालू व्हायच्या आधी याई वाटका भरलाय. बघा टीम याला चालू पण झाल्यात. हॅलो प्रॅक्टिस पण सुरू झाली यांची. आज बोरसाईची मॅच आहे. सगळा ग्राउंड फुल भरून जाईल. ए जा ना बाबा घरी जा. घरी जा. जा घरी जा. दुपारपासून जाम वाजवला. घरी जा. कोणी वाजवला? आता नाही आलाय तू. दुपारपासून आलाय. जा जा वाजव जा. तुम्ही घेतले घरी मजा करायला अख्ख्या ग्राउंड मध्ये. कुठल्या आलं? मालाडचा मॅच बघायसाठी. तुमचीच खरी मजा आहे. ऑनलाईन हे बघा क्रिकेट मॅचची मजा. विकेट घेतल्यानंतर हे एक्सप्रेशन्स पहा. विकेट घेतल्यानंतर हे सेलिब्रेशन पहा. जल्लोष पहा. ज्या पद्धतीने जिशानने इथे ते सेलिब्रेशन केलंय. परत एकदा घेतला तुला. 25 घेतलं रे करायला. नुसतं लॉलीपॉप आणलं. तुम्हाला दिले जाणार आहेत. त्याचबरोबर जे आपले सबस्क्रायबर आहेत 8,60,000 जर कंप्लीट झाले तर तुम्हाला 10 टी-शर्ट आणि 10 शूज 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून अगदी थोड्याच वेळात दिले जातील. तुम्ही देखील नवीन आहात लगेच सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलला. भिवंडीची भाग्य विधाते लोकनेते कपिलजी पाटील साहेब आता पुढच्या स्टँडमध्ये येतात. तिथे देखील प्रेक्षकांना ते टी-शर्ट देतात. त्यानंतर बारा भास्कर पाटील स्टँडमध्ये कपिल पाटील साहेब थोड्याच वेळात तिथे येतील आणि तुम्हाला देखील टी-शर्ट देतील. त्यानंतर स्वर्गीय सदाशिव बाळाराम पाटील स्टँड तिथे देखील प्रेक्षकांना त्याच्याच बाजूचा स्टँड तिथे देखील सगळ्यात जास्त पाहिल्या जाणाऱ्या स्पर्धांच्या यादीमध्ये ही माहिती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग ही स्पर्धा नक्की येईल. त्याच्यामध्ये शंका नाही. त्यामुळे जर तुम्ही घरी बसून त्या स्पर्धेचा आनंद घेत असाल तर 70-70 स्पोर्ट्सवर जा. त्या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटा. दुसऱ्या सेमीफायनलचा थरार आता अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्या समोर येतोय. टॉस झालेला आहे. टॉस पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई बी विशाल पाटील साहेब यांचा शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की परत एक वेळा भारत माता की. लाईट्स
लाईट्स ऑफ होतील, सगळेजण उभं राहायचंय. मित्रांनो, गेल्या 6 रात्रीमध्ये ही स्पर्धा आवडली असेल तर तुम्हाला प्रोत्साहन द्यायचं आहे. स्पर्धेला आपले मोबाईल बाहेर काढा, फ्लॅश लाईट चालू करा. तुम्हाला जर ही स्पर्धा आवडली असेल, वरुण एस पाटील साहेबांचं आयोजन आवडलं असेल, कोण गावात तुमच्या मोबाईल टॉर्चद्वारे दिवाळी साजरी करायची आहे, एक दिवा एक लाईट वरुण एस पाटील यांच्या समर्थनासाठी सर्वांनी लाईट्स ऑन करायचे आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला आता घोषणा देखील द्यायची आहे. माझ्या मागे तुम्हाला नक्की म्हणायचं आहे, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मी आता बोलेन, तुमचं आमचं नातं काय, तुम्हाला बोलायचं आहे जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. बोला तुमचं आमचं नातं काय, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय. यानंतर आणखी एक घोषणा, धर्मवीर संभाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. एक शेवटची घोषणा, बोला जय श्रीराम, जय श्रीराम, बोला जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद. आता लाईट्स ऑन, मॅच ऑन. फाइनल मैच मध्ये हाईएस्ट उल्टा ओव्हर द बॉलर है, फील्डर आहे चरण सौकर. एक और बाउंड्री यहाँ पर फरदीन के बल्ले से. अब अर्धशतक जड़ने का मौका फरदीन के पास ज्यादा है क्योंकि स्ट्राइक उनके पास है. मात्र 3 गेंदें पारी में शेष है. स्कोर उछलता हुआ गुरसईबी का 94 रन, मात्र 2 विकेटों के नुकसान पर. सब्सक्राइबर्स मीटर लगातार आगे दौड़ता हुआ 70 स्पोर्ट्स का. बॅक टू बॅक मोठमोठे फटके येत आहेत. सरळ बॅटने ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा चौकार सजवलाय. फलंदाजीमध्ये इथे फलंदाज फरदीन काझीने 9 धावा पाहिजे. 50 साठी हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर फिल्डर आहे आणि विश्वजित ठाकूरने कोणती चूक केलेली नाहीये. बॅटिंग आवडली असेल तर, बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या. फरदीनची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. यादगार पारी खेलने के बाद पवेलियन में लौटते हुए फरदीन काजी मात्र 21 गेंदों का सामना किया, 41 रन बनाए, 7 चौके लगाए. चौकों की मूसलाधार बारिश की इस महामुकाबले में फरदीन काजी ने 41 धावा त्याने केलेल्या आहेत. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये, ज्याचा पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग मध्ये आला. वन साइड हीरो करण अंबाला. यहाँ पर तारीफ करनी होगी विश्वजीत. 84 धावा, 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 35 वर पोहोचलाय पवन, 31 वर खेळतोय फरदीन. जर या ब्रँड अँबॅसेडरनी 70 स्पोर्ट्सच्या अर्धशतक मारलं तर 50,000. आणि या प्रेक्षकांनी तर ग्राउंड मध्येच पैसे दिलेले आहेत. एमन पवनला अद्भुत, वाकई में दर्शक दीवाने हो रहे हैं. विकास भोईर हे प्रेक्षक तिथे मैदानाच्या आतमध्ये गेले आणि हे संपूर्ण पैसे एवन पवनच्या फलंदाजीला त्यांनी दिलेले आहेत. चला ते पैसे उचलून तिथले जे अंपायर आहेत त्यांनी लगेच पवनच्या जवळ द्यायचे आहेत. बाकी कोणी येऊ नका आतमध्ये. चला बाउन्सर लगेच मैदानाच्या आतमध्ये या. चला त्या सगळ्या प्रेक्षकांना बाहेर काढा. हे सगळे पैसे A1 पवनच्या बॅटिंग साठी दिलेले आहेत. फिदा है, जी हाँ, फिदा है पवन केने की बल्लेबाजी पर. पैशांचा पाऊस पडलाय या ग्राउंडवर. वा A1 पवन. रन रेट 13.90 रन प्रति ओवर. आखिरी गेंद लेकर इस पारी की शहबाज शेख
पवन के लिए टप्प्याचा बॉल मागे चाललाय. या स्पर्धेतला सर्वात मोठा स्कोर पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई बी या संघाने केलेला आहे 96. 96 धावा, 97चं टार्गेट सेट केलेला आहे. रातों के कातिल टीम RCC पेठ या टीमच्या समोर. ग्रेट बिग बॅश लीगचा आणि या बॉलसह पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई टीमने महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग ही स्पर्धा इथे जिंकले. अभिनंदन. चालतं मित्रांनो, मॅच झाली आता. टोटली ग्राउंड भरलाय फोटो काढण्यासाठी. ऑल डन, सक्सेसफुल फायरवर्क शो, सक्सेसफुल मॅच. थँक्यू वरुण पाटील साहेब. आम्हाला आपण दरवर्षी आपल्या क्रिकेट मॅच लीगमध्ये फायरवर्क करण्याची संधी देता. थँक्यू परत एकदा वरुण पाटील साहेब. शो संपला आता. शोची पॅकिंग करून तरीच वाटलं जेवायला आला. भूक पण लागले, जेवू मग घरी जाऊ. घरी नाही, गोडाला जाऊन गाडी खाली करायला लागेल, मग जाऊन येतो. आलूच का नाही.